आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत. भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन. सबस्क्राईब करा तिलक. आपण माझे गुरु आणि परम महान आहात. ह्या यज्ञाच्या भाराला आपणच तोलून धरू शकता. आपण मला हा मान देत आहात, त्यामुळे माझं जीवन सफल झालं आहे. हे जे आपण म्हणालात की माझा आपल्यावर विशेष स्नेह आहे, हे सत्य नाही आहे. सत्य तर हे आहे की मी आपला परम भक्त आहे. आज आपण या महान पुण्यकारक यज्ञामध्ये मला प्रमुख कार्य सोपून जणू माझ्या 1000 वर्षांच्या प्रतीक्षेचं असं फळ प्रदान केलं आहे, जे मला अनेक जन्मांच्या तपस्येने सुद्धा प्राप्त झालं नसतं. मी या यज्ञाचे संपूर्ण उत्तरदायित्व घेतो. ओम आनो भद्राक्रतवो यन्तु विश्वताः अदब्धासो अपरितास उद्भिदाः देवानो यथा सदमिदब्रधे असन्न प्रायुः रक्षितारो दिवे दिवे देवानां भद्रा सुमतिर्ऋजूयता. शान्तिरन्तरिक्षगुं शान्तिः पृथिवी शान्तिरापः शान्तिरोषधयः शान्तिः वनस्पतयः शान्तिर्विश्वे देवाः शान्तिर्ब्रह्म शान्ति सर्वज्ञं शान्ति शान्ति. कल्याण असो. महाराज राम, आज आपल्या जन्मदिवसाच्या दिवशी मी आपला राजगुरू वसिष्ठ चारी दिशांच्या समस्त ऋषींकडून आशीर्वाद देतो की आपले नेहमीच कल्याण हो. आपण स्वतः मूर्तिमंत धर्म आहात, म्हणूनच जिथेही आपल्या नावाचं उच्चारण होईल तिथे धर्माची वृद्धी होईल. महाराज, मी आपले मंत्रिमंडळ आणि अयोध्येच्या प्रजेकडून आपल्या जन्मदिवशी आपल्याला अभिवादन करतो. ह्या शुभक्षणी जर गुरुदेवांनी आज्ञा दिली तर मी तो प्रस्ताव आपल्या समोर ठेवतो, जे प्रजेच्या मनात आहे. आर्य सुमंत, जे प्रजेच्या मनात आहे ते राजापर्यंत पोहोचवणं मंत्र्याचं कर्तव्य आहे. त्यासाठी आज्ञेची गरज नाही. आर्य सुमंत, आपल्याला जे बोलायचं आहे ते निसंकोच होऊन सांगा. महाराज, आपल्या राज्यात प्रजेला समस्त सुख प्राप्त आहे. अयोध्येमध्ये निवास करणारे सगळे मनुष्य प्रसन्न, धर्मात्मा, निर्लोभी, सत्यवादी आणि आपापल्या धनाने संतुष्ट राहणारे आहेत. आपल्या राज्यात कोणतंच कुटुंब असं नाही ज्याच्याकडे गाय, बैल, धरती आणि धनधान्याचा अभाव असेल. नगरात कोणीही असा नाही ज्याच्याकडे सोन्याचे आभूषण नाही.
रामराज्यात हे सगळं आहे महाराज. परंतु परंतु काय? हे सगळं असताना सुद्धा प्रजा उत्साहीन आणि शिथिल होत चालली आहे. कारण महाराज, राजाचा हा सुद्धा धर्म आहे की तो निरंतर असे महान कार्य करत राहील ज्यामुळे त्याच्या राजवंशावर प्रजेचा गर्व वाढत राहील. जिथे केवळ स्थिरता वाढत असते तिथे हळूहळू शिथिलता येत जाते. जीवन आणि प्रगतीसाठी उल्हास आवश्यक आहे. उल्हासाचं प्रतीक आहे उत्सव. ज्या राज्यात कोणताच उत्सव होत नाही त्या राजामध्ये प्रजाजनांची हृदय विझलेली असतात. त्यामुळे प्रजेचं मनोबल वाढवण्यासाठी उत्सवांचं असणं आवश्यक आहे. म्हणून आपल्या वंशात नेहमीच राजांनी वेळोवेळी दिग्विजय इत्यादींसारखे महान कार्य केले आहे. अनेक प्रकारचे यज्ञ केले आहेत. ह्याचा अर्थ हा आहे की प्रजेचा उत्साह टिकून राहण्यासाठी कोणता ना कोणता उत्सव आवश्यक आहे. महाराज, आर्य सुमंताचं जे मत आहे आम्ही त्याच्याशी पूर्णतः सहमत आहोत. जर सगळ्यांची परवानगी असेल तर आमच्या मनातही राजसूय यज्ञ करण्याचा संकल्प येतो. ह्याला धर्मसेतूही म्हणतात. हा धर्माचं पोषण आणि समस्त पापांचा नाश करणारा आहे. ह्यात राजाचा शाश्वत धर्म प्रतिष्ठित आहे. त्यामुळे हाच राजधर्माची चरमसीमा आहे. जो राजा हा करेल तो अक्षय यशाचा भागीदार होईल. महाराज, माझ्या साहसाला क्षमा करा, परंतु माझ्या विचाराने आपल्याला अशा यज्ञाची आवश्यकता नाही. यात यश तर अवश्य मिळेल, पण त्याबरोबर भूमंडळातल्या समस्त राजमंडळाचा विनाश सुद्धा होईल. राजसूय यज्ञाचा अर्थ आहे समस्त राजांना युद्धासाठी आव्हान देणं. त्यामुळे पृथ्वीवर जितकेही आत्मसन्मान असणारे पुरुषार्थी आहेत त्या सगळ्यांचा संहार होईल. हे महाबली रघुनंदन, आज आपल्या गुणांमुळे ह्या पृथ्वीवरचे सगळे राजा आपल्याला महापुरुष मानून आपल्याकडे त्या भक्तिभावाने बघतात जसा पुत्र आपल्या पित्याला बघतो. मग आपल्याला आपल्या शक्तीच्या बळावर त्यांना वाकवण्याची काय आवश्यकता आहे? हे पुरुष श्रेष्ठ, सगळं विश्व तर असेही आपल्या अखत्यारीत आहे. आपल्याला अशा यज्ञाची आवश्यकता नाही. हे कैकेयी नंदन, आम्ही तुझे म्हणणे ऐकून खूप प्रसन्न झालो आहोत. शास्त्र असं सांगतं, जर बालकाने सांगितलेला सल्ला योग्य असेल तर त्याला ग्रहण करायला पाहिजे. हे निष्पाप भरत, तुझ्या मुखातून निघालेलं हे धर्मसंगत वचन सगळ्या पृथ्वीची रक्षा करणार आहे. त्यामुळे ह्या उत्तम यज्ञापासून आम्ही आमच्या मनाला बाजूला करतो. हे रघुकुल नंदन, जर आपण आज्ञा दिलीत तर एक प्रस्ताव ठेवू. बोल. महाराज, अश्वमेध नामक महान यज्ञ समस्त पापांना दूर करणारा परम पावन आणि दुष्कर आहे. म्हणून आपण याचा अनुष्ठान स्वीकार करावं. प्राचीन काळी असं ऐकलेलं आहे की जेव्हा देवराज इंद्राला ब्रह्महत्या लागली होती तेव्हा ते अश्वमेध यज्ञ करूनच पवित्र झाले होते. म्हणूनच आपण अश्वमेध यज्ञाचंच अनुष्ठान करावं. सौम्य, तू अतिशय सुंदर प्रस्ताव दिला आहेस. पूर्वीच्या काळी राजा इल भगवान शंकराच्या शापाने स्त्री बनले होते.
तेव्हा अश्वमेध यज्ञाचं अनुष्ठान करूनच त्यांनी पुन्हा पुरुषत्व प्राप्त केलं होतं. ह्याच यज्ञाद्वारे इंद्रसुद्धा ब्रह्महत्येच्या पापातून मुक्त झाले होते. आम्हालाही याची जाणीव आहे की रावणाचा वध केल्यामुळे आम्ही सुद्धा ब्रह्महत्येचे दोषी आहोत. असं ऐकलं आहे की कुंभोदर ऋषींनी आमच्या अन्न भांडारातून ह्यासाठी अन्न घेणं स्वीकार केलं नाही कारण आम्ही आजपर्यंत ब्रह्महत्येचं प्रायश्चित्त केलं नाहीये. म्हणूनच जर गुरुदेवांनी आज्ञा दिली तर आम्ही अश्वमेध यज्ञाची तयारी करू. महाराज राम, आपण स्वतः पाप आणि पुण्याच्या पलीकडे आहात. आपल्याला ना पाप स्पर्श करू शकते ना पुण्य. तरीही आम्ही अश्वमेध यज्ञ करण्यासाठी पूर्णपणे सहमत आहोत. यामुळे रघुकुलाची यश पताका चारी दिशांना फडकेल आणि जसे आर्य सुमंत म्हणाले, प्रजेमध्ये सुद्धा स्फूर्ती आणि उत्साहाची लहर उमटेल. तर प्रभू, माझी ही प्रार्थना आहे की या महायज्ञाचे प्रमुख ऋत्विज आपण असाल. मुनिवर, आपण शास्त्रविधी अनुसार माझा यज्ञ करा आणि ह्या यज्ञाच्या अंगभूत अश्वसंचारण आदी गोष्टींमध्ये ब्रह्मराक्षस वगैरे विघ्न टाकू शकणार नाहीत असा उपाय करावा. आपला माझ्यावर विशेष स्नेह आहे. आपण माझे गुरु आणि परम महान आहात. ह्या यज्ञाच्या भाराला आपणच तोलून धरू शकता. आपण मला हा मान देत आहात, त्यामुळे माझं जीवन सफल झालं आहे. हे जे आपण म्हणालात की माझा आपल्यावर विशेष स्नेह आहे, हे सत्य नाही आहे. सत्य तर हे आहे की मी आपला परम भक्त आहे. आधी काळामध्ये जेव्हा परमपिता ब्रह्मानी मला जेव्हा सूर्यवंशाचा पुरोहित व्हायला सांगितलं होतं, तेव्हा मी हे सांगून त्याचा स्वीकार केला नव्हता की मला पुरोहितांचं काम मान्य नाही. त्यावेळी ते मला म्हणाले होते की पुढे जाऊन याच कुळामध्ये स्वतः भगवान विष्णू अवतार घेतील, ज्यांच्या पुण्य कर्मांमध्ये तू सहभागी होशील. त्यावेळी मी या कुळाचा पुरोहित होणं स्वीकार केलं आणि तेव्हापासून आपल्या येण्याची प्रतीक्षा करत आलोय. आज आपण या महान पुण्यकारक यज्ञामध्ये मला प्रमुख कार्य सोपून जणू माझ्या 1000 वर्षांच्या प्रतीक्षेचं असं फळ प्रदान केलं आहे जे मला अनेक जन्मांच्या तपस्येने सुद्धा प्राप्त झालं नसतं. मी या यज्ञाचे संपूर्ण उत्तरदायित्व घेतो. हे काशी नरेश, आपलं अयोध्येत स्वागत आहे. आपल्या आगमनाने आम्ही कृतार्थ झालो. प्रभूजी, हे तर आमचं अहोभाग्य आहे की या शुभ कार्यासाठी अयोध्यापती आपल्या ह्या दासाला विसरले नाहीत. किष्किंधा नरेश, वानरराज, महाराज सुग्रीव, वृक्षराज जांबुवंत,
युवराज अंगद आणि पवनपुत्र महाबली वीर हनुमान यांच्या सहित येत आहेत हो. सख्या, तुझ्या येण्यानं माझं मन प्रफुल्लित झालं आहे. माझे प्रभू, आपण तर माझं सारं जीवन सफल करून टाकलं आहे. वृक्षराज, आपण इथं येऊन आम्हाला कृतकृत्य केलं आहे. महाराज राम, आपल्या केवळ दर्शनानेच प्राणी निष्पाप होऊन जातात. म्हणून तर कृतकृत्य तर मी होऊन गेलो आहे. युवराज अंगद, तुला लक्ष्मणच्या सोबतीने यज्ञासाठी आलेल्या ऋषीमुनींच्या सेवेचा भार उचलावा लागेल. माझे अहोभाग्य की तुम्ही मला या योग्यतेचं समजलात. राक्षसराज कुलमणी लंकाधिपती महाराज बिभीषण येत आहेत हो. महाराज बिभीषण, तुमच्यासारख्या मित्राच्या आगमनाने आमच्या मनात उत्साह संचारला आहे. आपण ह्या यज्ञासाठी येऊन आमचा गौरव वाढवला आहे. प्रभू, आपल्याद्वारे केलेल्या स्वागताने गौरव तर आमचा वाढवला आहे. समस्त लंकावासी आपल्या या परमस्नेहासाठी आपले सदैव अनुग्रहित राहतील. महाराजांचे अनुज रघुकुलमणी वीर प्रतापी मधुरा नरेश राजा शत्रुघ्न येत आहेत हो. वीर भावा, यशस्वी भव. आयुष्यमान भव. शत्रुघ्न, तुझ्या राज्यात सारं कुशलमंगल तर आहे ना? जे राज्य तुमच्या छत्रछायेत वाढत असेल तिथं तर अमंगल होऊच शकत नाही. आनो भद्राक्रतवो यन्तु विश्वताः अदब्धासो अपरितास उद
सदमिदब्रधे असन्न प्रायुः रक्षितारो दिवे दिवे देवानां भद्रा सुमतिर्ऋजूयता देवानां रातिरभिनो निवर्तता देवानां सख्यमुपसेदिमा वयम् देवान आयुः प्रतिरन्तु जीवसे सोने की सिय को सबने सूने नैनों से देखा, आनंदोत्सव में भी मन पर खिंच गई दुख की रेखा, खिंच गई दुख की रेखा। वैदेही की कमी आज सबके मन को खलती है, यज्ञ हो रहा वेदी पर हृदयों में अग्नि जलती है, हृदयों में अग्नि जलती है। स्वाहा ओम भूः स्वाहा ओम भुवः स्वाहा ओम सुवः स्वाहा ओम भूर्भुवः सुवः स्वाहा। महाराज, यज्ञाच्या अश्वाला बोलावलं जावं. लक्ष्मण, जशी आज्ञा. हवामहे प्रियाणां त्वा प्रियपतिगं हवामहे निधीनां त्वा निधिपतिगं हवामहे